नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कटोरी ब्लाऊजचे कटिंग. तर प्रत्येकीला अशी भीती असते की कटोरी ब्लाऊज खूप अवघड आहे, कारण कच्ची कटोरी तयार करा, पक्की कटोरी तयार करा असं प्रत्येकीला वाटतं. पण मैत्रिणींनो, कटोरी ब्लाऊज अजिबात अवघड नाहीये आणि मी त्यासाठी ना तुमच्या मनातली भीती मी नाहीशी करणार आहे. तर अगदी घरच्या घरी न क्लास करता सुद्धा तुम्ही कटोरी ब्लाऊज कटिंग करू शकता आणि खूप सुंदर पद्धतीने शिवू शकता आणि तो तुम्ही घालू शकता. तुम्ही कस्टमरचे जर घेत असाल तरी सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःचं जरी शिवणार असाल तरी तुम्ही अगदी परफेक्ट पद्धतीने शिवू शकता. इतकी सोपी आणि इतकी छान पद्धती तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे ना. तर मैत्रिणी, या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग कराल आणि स्टिचिंग कराल तर नक्कीच तुमचा कटोरी ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे. तर इतकी सोप्यातली सोपी पद्धत मी तुम्हाला करून सांगणार आहे की जी भीती तुमच्या मनात कटोरी कटिंगची आहे ना ती कायमची नाहीशी होणार आहे. तर चला मैत्रिणींनो, वेळ न वाया घालवता करूया आपण सुरुवात. तर मैत्रिणींनो, आज खूप सोप्या खूप छान पद्धतीनं मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, खूप असा तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. अगदी घरच्या घरी क्लास न लावता सुद्धा तुम्ही कटोरी ब्लाऊज शिकू शकता, तेही अतिशय सोप्या पद्धतीनं. तर काय करायचं आहे मैत्रिणींनो, आपल्याला न्यूजपेपरचा जास्त वापर करायचा आहे. म्हणजे कार्डशीट पेपर आणत बसू नका. जे काही घरात आहे त्याच्यापासूनच तुम्ही सुरुवात करू शकता आणि ह्याच्यावरती कितीही प्रॅक्टिस केली, किती खराब पेपर झाले तर आपल्याला वाईट वाटणार नाही. पण उगी जेणेकरून खर्च करत बसण्यापेक्षा जे आहे त्यातूनच तुम्ही सुरुवात नक्की करू शकता. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला न्यूजपेपरवरती दाखवणार आहे. बंद बाजू मी माझ्या साईडला घेतलेली आहे. सुट्टे दोन भाग आहेत ना, ते ह्या साईडला आहेत आणि दोन पदरवरती कटिंग करणार आहोत आपण. म्हणजे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आपण एकत्र कटिंग करणार आहोत आणि मग नंतर मी तुम्हाला फ्रंट साईडला मेजरमेंट कसं घ्यायचं हे दाखवणार आहे. तर मी जशा पद्धतीने ठेवलं तशा पद्धतीने तुम्ही पेपर ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी बघा. सर्व गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात येणार आहेत. तर आता काय करायचं आपल्याला, 34 चेस्टचा म्हणजे कटोरीचा मी आज पेपर कटिंग दाखवणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं, 14 इंच उंची आहे ब्लाऊजची, त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे. 1 इंच कशासाठी, तर अर्धा इंच खाली शिलाईसाठी आणि वरती अर्धा इंच शोल्डरच्या इथे, असं मिळून आपल्याला 14 इंच. त्यात 14 आहे त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे म्हणजे 15 इंच. तर 15 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे शोल्डर जे आहे ना ते 10.5 आहे. 10.5 म्हणजे त्याचं निम्म किती येणार, 5.25 इंच. 5.25 इंचावरती आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता अशी रेषा मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तर मुंड्याचं माप आणि जिथून मुंड्याचं माप घेतलेलं आहे ना तिथून आपण चेस्टचं माप टाकायचं आहे. तर चेस्ट आहे 34 चेस्ट, तर त्याचा चौथा भाग किती येतो, 34 चेस्टचा चौथा भाग येतो 8.5 इंच. तर आपल्याला 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला अशी सरळ रेषा मारून घ्यायची आहे. आणि इथे पुढे आहे ना आपण 1.5 इंच मार्किंग म्हणजे 1.5 किंवा 2 इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही मार्जिन घेऊ शकता. तुम्हाला जास्त हवा असेल मार्जिन तर जास्त घ्या, कमी हवा असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. आणि तिथून आपल्याला इथून सरळ रेषा मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे ना आडे, आडे म्हणजे जे हाफ शोल्डर असते ना, म्हणजे कोण हाफ शोल्डर म्हणतं, कोण त्याला आडे म्हणतात. तर इथून आपल्या आड्यांचं माप येणार आहे 3 इंचावरती आणि त्याच्यानंतर ना आपल्याला अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, फ्रंट साईडच्या मुंड्याचं मेजरमेंट येणार 1 इंचावरती, बॅक साईडचं येणार 1.5 इंचावरती. तर 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, ह्या दोन्हींचा मध्य करायचा आहे आणि मध्यापासून आपल्याला 1.5 इंच ह्या साईडला घ्यायचं आहे. 1.5 इंच ह्या साईडला का घ्यायचं आहे, तर आपण ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज शिवतो त्यावेळेस बऱ्याच वेळा फ्रंट साईडला इथे रिंकल्स येतात. तर त्या रिंकल्स येऊ नये ह्यासाठी आपल्याला 1.5 इंच आतल्या साईडला घ्यायचं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, इथून व्यवस्थित शेप देऊन घेणार आहोत आणि फ्रंट साईडचा पण शेप देऊन घेणार आहोत. आता हे झालं आपलं पाठीमागच्या आणि पुढच्या भागाचं आपण एकत्रित मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता इथून आपण सरळ रेषा आखून घेऊया. मी पुन्हा एकदा तुम्हाला सविस्तर सांगते म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही पॉईंट राहिले असतील तर ते तुम्हाला व्यवस्थित समजतील. तर काय केलेलं आहे, आपण उंची घेतलेली आहे पूर्ण उंची
पूर्ण उंचीमध्ये 1 इंच आपण मिक्स केलेला आहे. इथून उंची घ्यायला सुरुवात करा, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे इथे आड्यांचं मार्किंग, म्हणजे सॉरी शोल्डरचं माप, म्हणजे जे पूर्ण शोल्डर आहे ना त्याचा हाफ शोल्डर घेतलेला आहे. आणि इथून घेतलेलं आहे हे आपण आडे, जे काही 2.5, 3, 3.25, 3.5, 2.25 जे काही असेल ते इथून आपल्याला टाकायचं आहे. आणि ही आहे आपली गळा रुंदी. त्याच्यानंतर इथून आपण टाकलेलं आहे मुंढ्यांचं माप. मुंढ्याच्या मापापासून आपण टाकलंय चेस्टचं माप. चेस्टचा आपण 4था भाग घेतलाय, म्हणजे समजा आता 36 चेस्ट असेल तर त्याचा 9 येतो. आता इथं आहे 34 चेस्ट तर त्याचा आपल्याला 4था भाग येतो 8.5 इंच. 32 असेल तर 8 इंच येतो. आणि त्याच्यानंतर आपण मार्जिन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही फ्रंट साईडचं घेतलेलं आहे 1 इंचावरती मुंड्याचा आकार आणि 1.5 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा आकार. तर आता आपण हे पाठीमागच्या भागाचं आणि पुढच्या भागाचं एकत्रित मार्किंग केलेलं आहे. आता हा पाठीमागचा भाग आहे तो आपण बाजूला करूया आणि फ्रंट साईडचं मार्किंग मी तुम्हाला दाखवते. तर आता काय करायचंय, आपण जे घेतलेलं आहे ते आपण कटिंग करून घेऊयात. अगोदर मार्किंग करून घेतलेलं आहे ते, म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप लक्षात येतील. तर आता आपण हे 2 पार्ट आपण वेगळे करणार आहोत. तर हा जो पाठीमागचा भाग आहे ना तो आपण बाजूला ठेवूया. आता हा फ्रंट साईडचा भाग आहे ना, आता इथं आपण कटोरीचं माप टाकायचं आहे. तर आता काय बदल करायचा आहे आपल्याला, तर आता अगोदर हे फ्रंट साईडचं मुंड्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि आता आपल्याला फ्रंट साईडचं गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर फ्रंट साईडच्या गळ्याचं माप येतं 6.5 इंचावरती. तुमचा किती असू शकतो गळा, 6 असू शकतो, 6.5 असू शकतो, 7 असू शकतो. जो काही तुमच्या गळ्याची उंची आहे ती घेऊ शकता आणि मग तुम्ही त्याला आकार देऊ शकता. आता इथून घ्यायचं आहे मला गोल, फ्रंट साईडचा गळा गोल. आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. आता इथून घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच योगपट्टीचा आकार. आता ह्याला कोण योगपट्टी म्हणतं, कोण ब्रापट्टी म्हणतं आणि बरीच नावं आहेत. त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळं बोललं जातं. तर आता मी तर ह्याला योगच पट्टी म्हणते. हे बघू शकता ही झाली आपली योगपट्टीचा आकार. तर आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खूप सोपी खूप छान पद्धत आहे. कटोरी ब्लाऊज कटिंग करताना जर तुम्हाला कटोरीचं परफेक्ट मेजरमेंट माहिती नसेल तर तुम्ही या पद्धतीनं नक्की करू शकता. तर आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे 8.5 इंचावरती, तर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता, ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे. मध्य म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट, फिटिंगचं जिथं माप आहे ना त्याचा मध्य करायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता 1 इंच आपल्याला मध्यापासून इथे घ्यायचं आहे. 1 इंच ह्या साईडला मी घेतलेला आहे. आणि इथं जे म्हणता ना तुम्ही, तर इथं तुम्ही ब्लाऊजवरनं पण मेजरमेंट करून घेऊ शकता की 4.5 इंचावरती येतं का 4 इंचावरती. इथला जो पॉईंट असतो कटोरी जोडायचा तो, किंवा बऱ्याच जणांना नवीन जणांना गोंधळ होत असेल तर तुम्ही असं पण करू शकता, इथून खालून वरती 1 इंच घेऊ शकता. ते पण खूप सोपं जातं, काहीही प्रॉब्लेम येत नाही. इथून 1 इंचावरती घ्या आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्या दोन्ही पॉईंटचा मध्य करून घ्यायचा आहे. थोडं डार्क करून घेते म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी काय केलं ते लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ह्या दोन्हींचा मध्य करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि तिथून घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. आणि नंतर असा छान असा शेप देऊन आपल्याला कटोरीचा आकार सुंदर द्यायचा आहे, जेणेकरून आपली कटोरी परफेक्टच बसली पाहिजे आपल्याला ह्यासाठी. तर आता पुन्हा एकदा मी समजून तुम्हाला सांगते, म्हणजे जेणेकरून कुठला जरी पॉईंट तुमच्या लक्षात आला नाही तर तो लक्षात यावा ह्यासाठी. तर आता आपण इथून उंची घेतली, इथून शोल्डरचं माप टाकलं, इथून आपण फ्रंट साईडचा गळा घेतला, इथून योगपट्टीचा आकार दिला, म्हणजे आपण 3 आणि 2.5 इंचावरती योगपट्टीचा आपण आकार दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथून आपण 1 इंच घ्यायचं आहे. आणि कटोरीचा आकार काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे, हा पॉईंट आणि ह्या पॉईंटचा आपण हा मध्य केलेला आहे. म्हणजे कितीही साईजची कटोरी असू दे, 36, 38, ह्याच पद्धतीनं जरी केलं तर परफेक्ट तुमची कटोरी बसणार आहे. या दोन्ही पॉईंटचा हा मध्य काढलेला आहे, तिथून 1 इंच मी घेतलेला आहे इथं. आणि परत हा पॉईंट आणि हा पॉईंट मी क्रॉस लाईन आखलेली आहे. आणि त्याच्यानंतर छान असा प्रॉपर परफेक्ट कटोरीचा मी शेप दिलेला आहे. तर हे असं करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तर आता आपल्याला काय करायचं, इथून योगपट्टी कट करून आता आपण कच्च्या कटोरीवरून पक्की कटोरी कशी काढायची हे बघणार आहोत.
तर ही झाली आपली कच्ची कटोरी. ही आपली फायनल कटोरी नाही, ही आपली कच्ची कटोरी आहे. तर आता हे भाग मी बाजूला ठेवते. आता पाठीमागच्या भागाचा आपण मार्किंग करूया. आता हा पाठीमागचा भाग. तर पाठीमागच्या भागामध्ये आपण टक्स कशा पद्धतीने घ्यायचं ते बघूया आणि गळ्याचं मार्किंग कसं करायचं. आता 3 इंचावरती आपण आडांचं माप घेतलेलं आहे. आता आपण 8.5 इंचावरती पाठीमागचा गळा घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण म्हणजे पाठीमागचा गळा घेतलेला आहे 8.5 इंचावरती. आपण तो कुठलाही असू शकतो तुमचा, गोल, चौकोनी. तर आता मी तर चौकोनीच ठेवणार आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, पाठीमागचे जे टक्स असतात ना ते किती इंचावरती असतात, तर 4.5 इंचावरती टक्सची रुंदी असते आणि उंची असते 5 इंचावरती. तर आपल्याला काय करायचं आहे, असं अर्धा इंच घ्यायचंय टक्ससाठी, पाठीमागच्या भागाच्या टक्ससाठी. आणि गळ्याची उंची अशा पद्धतीने काढायची. गोल असू शकते, पान असू शकतोय. पण तुम्ही काय करायचंय, कुठल्याही गळ्याचा आकार देताना चौकोन आधी तयार करा आणि त्याच्यामध्ये शेप द्या. पंचकोनी असू दे, व्ही असू दे, पान असू दे, ग्लास असू दे. अगदी तुमचा गोल गळा जरी असला तर तुम्ही इथून शेप द्या, पान असला तरी शेप द्या, पंचकोनी असला तरी शेप द्या. पण चौकोन करूनच शेप द्या, म्हणजे तुमचा जो गळ्याचा प्रॉपर शेप आहे ना तो कधीच बिघडणार नाही. अंदाजे कधीच गळ्याचा शेप देऊ नका. तर हे अशा पद्धतीनं. तर आता आपण कटिंग करून घेऊया गळ्याचं. तर आता आपण बघणार आहोत कच्ची कटोरी तर पक्की कटोरी कशी तयार करायची. आता हे बघू शकता, ही आपली कच्ची कटोरी. आता त्याच्यापासून आपल्याला तयार करायची आहे पक्की कटोरी. तर बघू शकता, जिथं आपला पार्ट बसतो हा व्यवस्थित बसवून घ्या, म्हणजे आपल्याला पूर्ण. आणि जसं आहे ना तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अगोदर कटोरी अशी क्रॉसमध्ये ठेवा, म्हणजे मी कशी ठेवली आहे ना, की दोन्ही हे गळ्याचे जे टोक आहेत ना ते असे काटाला ठेवा आणि व्यवस्थित मार्किंग करून घ्या, म्हणजे कटोरी कशी पद्धतीनं कुठून कशी वाढवायची तुम्हाला गोंधळ होणार नाही. तर बघू शकता, जसं आहे ना तसं आपल्याला अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे. अशी क्रॉसमध्ये ठेवायची, स्ट्रेट कटोरी ठेवायची नाही, अशी क्रॉस ठेवायची आहे. आणि बघू शकता तुम्ही. तर आता काय करायचंय, आपल्याला इथून घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. आता आपली कटोरी आहे ही 34 चेस्टची, त्यामुळे 1च इंच आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला अशी क्रॉस लाईन आखायची आहे. शिलाईसाठी आपल्याला इथं 1/2 इंच घ्यायचं आहे इथे, आणि त्याच्यानंतर असा छान असा शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीचा. बघू शकता तुम्ही. इथं पण शिलाईसाठी थोडंसं 1/2 इंच सोडलं तरी सुद्धा चालू शकतं. इथे 1/2 इंच सोडून मी शेप दिलेला आहे. तर आता इथपर्यंत तर तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे 2 पॉईंट जे आहेत ना, हे 2 पॉईंटमध्ये असं टेप ठेवायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि मार्किंग केल्यानंतर आपल्याला 1 इंच खालच्या साईडला घ्यायचं आहे आणि छान असा शेप आपला देऊन घ्यायचा आहे कटोरीचा. लक्षात आलं का मैत्रिणींनो, मी कच्ची कटोरी ठेवली अगोदर अशी व्यवस्थित. त्याच्यानंतर व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण आहे असं मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर 1 इंच ह्या साईडला, 1 इंच ह्या साईडला घेतले. परत ह्या दोन्ही पॉईंटचा हा मध्य केलेला आहे. मध्यापासून 1 इंच मी खाली घेतलेला आहे आणि प्रॉपर असा कटोरीचा शेप दिलेला आहे. तुम्ही राऊंड शेपमध्ये पण देऊ शकता, किंवा तुम्हाला जर हवा असेल तर असं स्ट्रेट अशी क्रॉस लाईन असते ना ती पण तुम्ही करू शकता. पण दोन्ही परफेक्ट बसतात, काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर 1/2 इंच इथं घेऊन मी व्यवस्थित प्रॉपर शेप असा देऊन घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीनं जर कटोरीचं मार्किंग कराल आणि कटोरी कट कराल ना वाढीव सुद्धा, तर परफेक्टच बसणार आहे. तर त्याच्यानंतर बघू शकता, नक्कीच मैत्रिणींनी या पद्धतीनं तुम्ही शिलाई करून बघा, कटिंग करून बघा. खूप सुंदर आणि खूप परफेक्ट बसणार आहे. मी 100% तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. तर बघू शकता, ही आपली झाली पक्की कटोरी. तर आता आपण बघणार आहोत की आपल्या बाईचं माप, तर ते कशा पद्धतीने घ्यायचं. तर हे बघू शकता, ह्यासाठी पण मी काय केलेलं आहे, डबल पेपर घेतलेला आहे. तर आता आपण बाईचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशी बंद बाजू आपल्याकडे घ्यायची आहे. डबल पेपर बघू शकता मी घेतलेला आहे असा. आणि आता काय करायचं, आपली बाई उंची आहे
6 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे मार्जिनसाठी आणि आपल्याला 7 इंच घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो आपण घेर टाकतो ना मुंड्याचा, तर तो आपल्याला कुठून घ्यायचा आहे, तर खूप अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते तो घेर घेण्यासाठी. तर आपण हे कटोरीचं कटिंग केले ना फ्रंट साईडचं, आणि ज्याला कटोरीचा भाग जोडतो तिथून आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचा आहे. तर 8 इंच आपला बघू शकतो असा टेप मी ठेवलेला आहे क्रॉसमध्ये. तर 8 इंच येतं, मोठं माप असेल तर 9 येतं, कधी 10 येतं. तर क्रॉसमध्ये आपल्याला जे येतं ना ते इथं माप आपल्याला टाकायचं आहे 8 इंचवरती. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सरळ लाईन अशी आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथून जो कॅप हाईट असती ना आपली, कोण खड्डा म्हणतं, भाईचा खड्डा, कोण कॅप हाईट म्हणतं, तर हे कॅप हाईट आहे. तर तिथून आपल्याला आतल्या साईडला 1 इंच घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हा पॉइंट आणि हा पॉइंट क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे. ह्या दोन्हींचा मध्य येतो इथे, आणि त्याच्यानंतर ह्या पॉईंटचं आणि ह्या पॉईंटचं आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच, आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच. मी व्यवस्थित आणि डिटेलमध्ये समजावून सांगते. असा आपल्याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपला दंडघेर आहे 6 इंच, आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं आहे, आणि अशी क्रॉस लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा मैत्रिणींनो, मी तुम्हाला डिटेलमध्ये अगदी खूप व्यवस्थित पद्धतीने सांगते. तर इथून घेतलेली आहे मी उंची आहे 6 इंच प्लस, त्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी, शिलाईसाठी मी 1 इंच सोडलेला आहे. त्याच्यानंतर जो इथलं घेतलेला आहे माप, ते मी तुम्हाला दाखवलं की क्रॉसमध्ये घ्यायचं आहे भाई घेराचं माप. म्हणजे जो मुंड्याला आपण भाग जोडतो तो हा भाग, तो किती येतोय क्रॉसमध्ये तो घ्यायचा आहे आपल्याला. इथून घेतलेला आहे मी कॅप हाईट, म्हणजे कॅप हाईट आलेले 3 इंच. प्रत्येक मापानुसार वेगवेगळे, ती 3.5 ती 4.25 ती जसं माप वाढत जातं तसं कॅप हाईटचं माप वाढत जातं, उंची वाढत जाते. तर ह्याला कोण खोली पण म्हणतो, मुंडा खोली पण म्हणतात, भाईची खोली पण म्हणतात. तर इथे हे घेतलेलं आहे 3 इंच, तिथून 1 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट मी क्रॉस लाईन आखून घेतली आहे. परत इथून 1 इंच, इथून अर्धा इंच घेतलेला आहे. आणि व्यवस्थित असं बघू शकता तुम्ही, मी व्यवस्थित शेप दिलेला आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे भाईचं. आणि इथं दंडघेर आलेला आहे 6 इंच प्लस 1.5 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. तर आता आपण कट करून घेऊया. एखादा पॉईंट जर तुम्हाला लक्षात आला नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, पुन्हा एकदा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन. तर आता इथून आपण सिंगल ह्याच्यावरती आपलं फ्रंट साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता या पद्धतीनं. तर आता हे झालं आपल्या भाईचं कटिंग. ही झाली आपली कच्ची कटोरी. त्याच्यानंतर बघू शकता ही आपली पक्की कटोरी. त्याच्यानंतर ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो हा भाग, हा पाठीमागचा भाग, आणि ही आपली योकपट्टी. तर अशा पद्धतीनं पूर्ण पेपर कटिंग झालेलं आहे आपलं. त्यामध्ये किती पार्ट येतात मी दाखवते. 1 2 3 4. आता ही कच्ची कटोरी सोडली तर हे आपले 5 पार्ट, म्हणजे 5 भाग येतात आपल्या कटोरी ब्लाऊजमध्ये. तर खूप छान, खूप सोप्या पद्धतीनं, जितक्या सोप्या पद्धतीनं सांगता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीनं मी मैत्रिणींनो तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं मी आता कटिंग दाखवलं त्या पद्धतीनं जर तुमच्या ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन तुम्ही कटिंग करून असं शिवाल ना, तर खरं सांगते खूप छान बसणार आहे कटोरी ब्लाऊज. तर मैत्रिणींनो, कटोरी ब्लाऊजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खरं सांगू मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही पद्धत सोपी वाटली ना तर नक्की कमेंट करा. आवडल्यास सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.